शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला 11 लाख रुपये इनाम देण्यात येईल अशी भाषा केली होती। या विरोधात काँग्रेस आणि भीमशक्ती संघटना आक्रमक झाली आहे। चेंबूरमध्ये आज काँग्रेस खासदार आणि भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। संजय गायकवाडांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी हंडोरे यांनी केली आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे। शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीप जो छाटेल त्याला 11 लाख रुपये इनाम देण्यात येईल असं वक्तव्य केलेलं होतं आणि त्याविरोधात आता काँग्रेस आक्रमक झालेली आहे। हंडोरे साहेब, काय सांगाल? जे वक्तव्य केलेलं आहे संजय गायकवाड त्यांचा निषेध ठिकठिकाणी होतो आहे, जोडे मारो आंदोलन केलेलं आहे तुम्ही। संजय गायकवाड हे अशा वक्तव्यावर नेहमीच म्हणजे अशी बेकार वक्तव्य करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत आणि त्यांना येन केने प्रकारची प्रसिद्धी मिळावी यासाठी त्यांचा खाटाटोप आहे। संजय गायकवाडांनी हे वक्तव्य केल्यानंतर आता काँग्रेसची किंवा भीमशक्तीची काय मागणी असणार आहे? तुमची नेमकी प्रशासनाकडे काय मागणी? आमची मागणी हीच आहे की संजय गायकवाड याच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी। लोकशाहीमध्ये माणसं कशी प्रगल्भ असतात, परंतु हा इतका निर्डावलेला माणूस आहे की ह्याला राजकारणात कुणी आणला आणि कसा आणला हेच कळत नाही। परंतु या असे नराधाम जे आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू आहे आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याला पोलिसांनी अटक करावी। संजय गायकवाड जे आहे त्यांच्यावर ठिकठिकाणी आता गुन्हे दाखल व्हावेत आणि त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।